राज्यात नुकत्याच अत्यंत चुरशीने आणि ईर्षेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांमध्ये 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा समावेश होता। या निवडणुकींचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपद आणि सभापतींच्या निवडणुका कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। दरम्यान आता ग्रामविकास विभागाकडून एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला असून अध्यक्षपद आणि सभापतींच्या निवडणुका 20 मार्च पूर्वी घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। या आदेशामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे। सर्वच जिल्ह्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद देखील केंद्रस्थानी आली आहे। कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक दिसून आला। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये दिसून आला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरती आपला दावा अधिकृतपणे मांडण्यास सुरुवात केली आहे। दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपनं देखील सदस्य संख्येच्या टक्केवारीच्या आधारित गणित मांडत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचाच होईल असं सूचक दावा केला आहे। त्यामुळे महायुतीतच अंतर्गत राजकीय समीकरणं तापू लागले आहेत। ग्रामविकास विभागाच्या आदेशानंतर पुढील काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात गुप्त बैठकांचं सत्र, नेत्यांचे दौरे, आकडेमोड आणि पक्षांतर्गत चर्चा यांना वेग येण्याची शक्यता आहे। त्यामुळे 20 मार्च पूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले।